सदवन्दियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनानं जितभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 95 बघत होतो. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? समारोप करतायत. आकाशाला गती आणि स्थिती हेतुता नाही, त्याचं सांत्वना काय समारोप करून आता विषय बदलणार पुढं परत. धम्मा 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 गमनठिदि कारणाणि अनागासम् इदि जिणवरे हिंबणिदं लोकसहावं सुणंताणम्. काय सांगितलं अर्थ? मी गाथा म्हणते, मला अर्थ सांगायचा. तम्हा धम्म अधम्मा गमनठिदि कारणानि, गमन आणि स्थितीचं कारण आहे. न आगासम, कशाचं नाही जयश्रीमा? आकाश द्रव्य गमन स्थितीचं कारण नाही. इदी जिनवरे हिंबणिदम, असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. कोणाला? लोग सहावम सुणंताणम, लोकाचा स्वभाव ऐकणाऱ्या अशा त्या भव्य जीवांसाठी आचार्य हे उपदेश देत, भगवान उपदेश देत आहे. जिनवर भगवान म्हणजे गमन आणि स्थितीला धर्म अधर्म द्रव्य कारण आहे, आकाश द्रव्य नाही. मग ह्याच्यावरून सांगायचं आहे काय? त्यांचं कार्य ते करायला लागलेत, पण मी काय मानतोय? मी करतोय सगळ्याचं कार्य. नेण्याचं, आणण्याचं, जागा देण्याचं, हे सगळं कार्य ज्याच्या त्याच्या द्रव्याच्या अधीन आहे. उपादान रूपाने ते द्रव्य स्वतःला गमन करण्यात, परिणमन करण्यात कारण आहे. पण मी पराच्या गतीला, स्थितीला कारण मानतोय, अवगाहना द्यायला कारण मानतोय. तर हे सगळं सांगितलं. म्हणजे म्हणले का एका पर्यायामध्ये साहीच करतो ते मग 6 पट पाप लागतो. बरोबर. काय ऐकलं का? एका पर्यायात आपण सगळ्या द्रव्यांचं, अनंत द्रव्यांचं कर्तृत्व घेतोय. मग अनंत पापाचा भागीदारी होतो. अनंत परमाणूंनी बनलेलं शरीर, अनंतानं बंदी पाप शरीराला. बरोबर. त्या शरीराचा करता मी, त्याचं सुखी करणारा मी, त्याला दुःखी करणारा मी. मग हे सगळं माझं आहे, हेच परिणाम. काल विशाल भाईंनी विचारलं, मग म्हणजे काय असतं मिथ्यात्व म्हणजे? जयश्रीमा, मग काय असतं मिथ्यात्व म्हणजे? मग त्यांना म्हणलं, जयश्रीमा माझी आई, हे मिथ्यात्व. मान्यता जिथं अशी झाली तर ते मिथ्यात्व आहे. आणि जिथं म्हणणार की ज्ञानी पण म्हणणार व्यवहारामध्ये, पण मान्यतेमध्ये तसं असणं हे ते चुकीचं आहे. मान्यता तशी असायला नको. फक्त जाणा, बहिरंगात व्यवहार करावा लागतो, काय म्हणायचं, व्यवहार चालायला लागतो म्हणून म्हणलं जाईल. पण व्यवहारात कळतं की काचेच्या बाटलीला दुधाची बाटली म्हणतो, मानतो का? तुपाचा डबा तुम्ही दुधाचाच घेतलाय. तर म्हणून तिथं कहो पर मानो मत. तर त्यांनी जयश्रीआचार्यजींनी सांगितलं ना, काय म्हणताय? तेच आत्म्याशिवाय दुसरा विचार म्हणजेच मिथ्यात्व का? विचार नव्हे, विचार करणार की आता कुठपर्यंत विचारायचं सांगितलं? 12व्या गुणस्थानापर्यंत विचार आहेत की, अबुद्धिपूर्वक का असेना. विचार म्हणजे मिथ्यात्व नाहीये, मान्यता म्हणजे मिथ्यात्व आहे. म्हणजे अंतरंगात तशी जी भावना पडली आहे ना, प्रतीती आहे, एक श्रद्धान आहे, हे माझे आहेत, हे आहेत तर माझं रक्षण आहे, हे आहेत तर मला सुख आहे, मला शांती आहे, हे माझे आहेत, हे सगळे परिणाम कसे आहेत तो, ह्याला मिथ्यात्व म्हणलं. मग त्यात गृहीत आणि अगृहीत मिथ्यात्वाचं वर्णन चाललं होतं. मग अगृहीत मिथ्यात्वामध्ये काय काय घेणार? अगृहीत मिथ्यात्व आणि गृहीत मिथ्यात्व म्हणजे जे कोणी कोणाकडून ग्रहण केलं ते गृहीत मिथ्यात्व, आणि कोणी न सांगता जे काय आपण शिकलो ते अगृहीत मिथ्यात्व. मग त्यांनी विचारलं की माझी आई, माझे वडील, हे गृहीत का अगृहीत मिथ्यात्व? आता
हे आत्ताच्या पर्यायाच्या पेक्षा नाही तर गृहीत. अगृहीत मिथ्यात्व आहे अगृहीत हे पण. संज्ञा. सगळे चारी संज्ञा आहेत ते. त्यामुळे म्हटलं ना, त्या बाळाला नुसतं मातेच्या जवळ ठेवलं तर त्याला स्पर्शाने कळतं ही माझी माता आहे. मग संज्ञा आली का नाही तिथं? किंवा रड म्हणून सांगत नाही, भूक लागली. मग सगळ्या संज्ञा उपजत आहेत म्हणून ते अगृहीत मिथ्यात्व आहे. मग तसं परंपरेत आलेलं परंपरा म्हणू नका, आपल्यातच आहेत ते भाव तसे. त्याला आपण अनादीपासून जोपासलंय आणि आतापर्यंत घेऊन आलोय बरोबर. म्हणून इथं येऊन जन्मलोय पंचम काळामध्ये पण मिथ्यादृष्टी होऊन. मग ज्याला कोणाला माझं म्हणतोय ना, तर ते सगळं मिथ्यात्व रूप भाव आहेत. म्हणजे प्रतिती तशी आहे म्हणून तिथं मिथ्यात्व आहे. पण बहिरंगात नुसतं व्यवहार चालण्यासाठी म्हणलं जाईल तर ज्ञानी पण म्हणणार. भरत चक्रवर्ती म्हणत होता काय, हे पत्नी आहेत, ही मुलं आहेत, हे एवढं राज्य आहे, हे सगळं तो पण म्हणत होता की नाही असं. कहो पर मानो मन. म्हणजे अंतरंगात तशी भावना नसेल तर त्याचा त्रास नाही आहे. आणि जर श्रद्धानामध्ये चूक असेल तर बहिरंगात तुम्ही ज्ञान आणि चारित्र्य किती उत्कृष्ट असेल तरी उपयोग नाही. म्हणून गृहीत आणि अगृहीत मिथ्यात्वासाठी चाललं होतं की त्यांनी सगळे अनेक त्याच्यामध्ये उदाहरणं दिली जैन सिद्धांत प्रवेश रत्नमालामध्ये की काय आहे ते अगृहीत मिथ्यात्व म्हणजे काय. तर काय काय सांगितलं होतं, शरीर, धन, पैसा, सगळा परिवार, हे सगळं माझं, हे भावनाच अगृहीत मिथ्यात्व आहे. कोणाशी पण जोडा. म्हणून तिथं श्रद्धेतून जोडले जाऊ नकात ह्याच्यासाठी सांगतायत की त्यालाच सम्यक्त्व म्हणलं. जिथं श्रद्धेतून तुटलं, सहज तुटणार आहे, त्याच्या तोडावा पण लागणार नाही. एक अंतरंगातला विषयाचा निर्णय करा, त्याच्याशी श्रद्धान करा की मी आत्मा आहे, त्याची प्रतीती करा, तर बहिरंगात हे सहज सुटणार, सोडावं लागणार नाही. जसं म्हणलं चतुर्थ गुणस्थांवरती सम्यक दृष्टी आहे. आत्ता सम्यक्त्वाला प्राप्त झालंय बरं का. म्हणजे या समयामध्ये मिथ्या दृष्टी होता, या समयात सम्यक दृष्टी झाला. बदललं काय हो तिथं? किती काय म्हणायचं, हजारो किलोमीटरचं अंतर दोन्हीमध्ये. पूर्व पर्यायात आणि उत्तर पर्यायामध्ये. बदललं तर बहिरंगात काय नाही, सगळं आहे तसं आहे. पत्नी जवळ बसली आहे. मग ते सिंहाचं तसंच सांगतो आपण. म्हणजे पूर्व पर्यायामध्ये तर मांसाहाराचा स्वाद घेतोय आणि तिथंच भेदज्ञान झालं की दृष्टी बदलली की सुटलं. म्हणजे एकच समय म्हणायचं ना, बोलताना काय नाही. बरोबर बरोबर. म्हणजे म्हणून म्हणायचं की पूर्व पर्यायांमध्ये किती दोष केलेत हे काय, आता त्याच्याबद्दल काय नाही राहिलं. बस शुद्धीकरण झालं पुढच्या पर्यायामध्ये, जिथं आत्म्याचा निर्णय झाला. मग एवढंच तर करायचं आहे ना, काय मोठं काम करायचं आहे हो आपल्याला. आणि टेन्शनची गोष्ट नाही आहे. सम्यक दर्शन काय हो केलं का? सम्यक दर्शन म्हणजे बस मी याला काय जाण्यासाठी काय करायचं आहे हो, परेशानी आहे का? सगळ्यात मोठं श्रम तुमचं संसाराचं आहे. बरोबर. म्हणजे मीची प्रतीती ज्ञान निर्णयपूर्वक नाही आहे. त्यामुळं म्हणजे सामान्य मीला तर तुम्ही पण जाणताय की फक्त ज्ञानामध्ये त्याचा निर्णय करा, प्रामाण्य करा, तर त्यालाच सम्यक दर्शन म्हणलं. आणि ज्या समयाला सम्यक दर्शन झालं ना, बस भवाचा अंत आला एवढं समजून घ्या. दुःख संपणार आहे आपलं. बाहेर तुम्हाला दुःख संपवायसाठी काय करायची गरज नाही. तर कशासाठी चालून सांगत होतो, भव्य जीवांना हा उपदेश दिलाय भगवंतांनी. जिथं समोशरणामध्ये बसून लोक स्वभावाचं वर्णन ऐकणारा तो भव्य जीव आहे, त्याला हे सगळं वर्णन सांगतायत असं सांगितलं होतं. तर त्यासाठी थोडासा खुलासा केलाय का वक्त्यांनी की भव्य जीव बोधिदुर्लभ भावनामध्ये सांगतो ना, सगळं पूर्व सगळं उत्तर मिळणं दुर्लभ. मग त्यामध्ये सगळंच घेतलं. ते कुठून मनुष्य पर्याय मिळणं दुर्लभ, तिथून तुम्हाला जिनकुळ मिळालं दुर्लभ, जिन भगवान मिळाले, त्यांचं दर्शनाचे प्रवचन ऐकण्याचे भाव झाले, हे सगळं दुर्लभता. त्या पुढं जाऊन साक्षात समोशरणात जाऊन तिथं दिव्यध्वनी ऐकण्याचे भाव अजून दुर्लभ. ते ग्रहण करून सतत परिवर्तन करण्याचा अजून दुर्लभता. तर असं बरोबर. म्हणून दुर्लभ गोष्टी मिळाल्या नाहीत असं नाही आहे, सगळ्याची प्राप्ती झाली पण त्याचा आपण काही फायदा करून घेतला नाही. तर दिव्यध्वनी ही महापुण्याने प्राप्त होते.
तरी जर दिव्यध्वनी ऐकूनही स्वयं जागृत झालो नाही, म्हणजे स्वयंपुरुषार्थ केला नाही त्याचा, तर त्या सगळ्या समागमाचा काय उपयोग? जे काय तुम्हाला दुर्लभतेने प्राप्त झालंय त्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग? जसं मरीचीला मिळालं नाही का हो सानिध्य, म्हणजे सगळं सानिध्य मिळालं, काय म्हणायचं, घरातच तीर्थंकर भावी, तर किती परिवर्तन झालं. मग आपल्याला गर्व कशाचा, आमचं ह्यांचं कुळ आहे, आमच्या घराण्यातून असे झालेत वगैरे वगैरे. तर ते कोणीही असू देत, प्रत्येकाचं परिणामन किती स्वतंत्र आहे. आणि किती नीच पापी जीव जरी जन्माला घरामध्ये तरी सुद्धा तुमचं पुण्य ते तुमच्या बरोबरच राहणार आहे. तुमची त्याच्याशी तुमचं काय पाप पुण्याचं संबंध. म्हणून सांगतायत की आपल्याला जे मिळालेलं दुर्लभ गोष्टी आहेत त्याचा फायदा करून घ्या. भव्य जीव समोशरणामध्ये लोकांचे वर्णन ऐकत होते. ती वाणी अक्रम असते. जे काय सांगितलं भगवंतांनी ते क्रमाने नाही आहे. अक्रम म्हणजे सगळं युगपत आहे. पण त्यात एक वाक्य असं सांगितलं चांगलं की ज्ञेयाचं परिणमन क्रमाने आहे, पण ज्ञान अक्रम जाणते. जे कुठलं ज्ञेय जाणलं जाते ना त्याचं परिणमन तर क्रमाने आहे. जसं माझी पूर्व अवस्था पूर्वभावामध्ये मी काय होते, आता काय, पुढं काय असणार, ह्याच्यामध्ये क्रम आहे. पण त्यांच्या ज्ञानात जेव्हा ते परिणमन जाणलं गेलं तेव्हा तिथं क्रम नाही. मग भगवंतांच्या वाणीमध्ये क्रम नाही, त्यांच्या ज्ञानामध्ये क्रम नाही, त्यांच्या दर्शनामध्ये क्रम नाही. सगळं युगपत आहे. म्हणून तर केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन ह्याच्यात क्रम नाही म्हणून सांगतो आपण, युगपत होतंय. पण छद्मस्थांना क्रमानेच होणार, दर्शनोपयोगपूर्वक ज्ञानोपयोग. म्हणून त्रिकाली सर्व पर्याय केवळ ज्ञानात अक्रम येतात. म्हणून काय म्हणतो लाईन, सकल द्रव्य के गुण अनंत पर्याय अनंता, जाने एके काल प्रगट केवली भगवंता. केवलींच्या ज्ञानामध्ये क्रम नाही. समोशरणात सगळ्यांना ते उत्तर देताना, मग हे आम्ही काल उदाहरण सांगितलं होतं संध्याकाळी. मग त्यासाठी जसं की उत्तरं ऐकली ना सगळ्यांनी आपल्या आपल्या भाषेमध्ये, तर त्यासाठी उदाहरण त्यांनी दिलं प्रवचनसारचं की पावसाचं पाणी आहे ते गेलं रानामध्ये आणि प्रत्येक वेगवेगळ्या झाडाला वेगवेगळ्या रूपाने ते दिलं गेलं, तर ते तसं परिणमन झालं. ज्ञानामध्ये क्रम बरोबर. क्षायिक ज्ञानामध्ये क्रम नाही. तर ते पाणी काय झालं, आंब्याला गेलं तर त्या रूपाने परिणमन झालं, लिंबाला गेलं तर त्या रूपाने परिणमन झालं. मग पाणी एक होतं का दोन होते? मग तसं म्हणलं वाणी कशी आहे हो? वाणी पण एक आहे, पण ऐकणारे जे ते आहेत ना त्यांना त्या त्या रूपाने आतून परिणमित झालं. ते म्हणजे माझ्या क्षयक्षमाचं ते विशेषता आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा अतिशय आहे. म्हणून ते उदाहरणातून त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं गाथा एकच आहे. बरोबर. प्रत्येकाच्या क्षयक्षमानुसार. म्हणूनच म्हणलं ना, सांगणारा वक्ता तुम्हाला कोणीही मिळू दे, नाही शेवटी चिंतनामध्ये डिफरन्स असतं काय असेल ते. म्हणून कोण वक्ता असेल ना सगळ्याचं ऐका. उलट त्याच्या निमित्तात आपल्याला चिंतनाला अजून वाव मिळतो. जेणेकरून म्हणजे काय, लहान असेल, मोठा असेल, कमी ज्ञानी असेल, महान ज्ञानी असेल, हां वेगळं वेगळं. असं मी मागं सांगितलं होतं ना एकदा, बाहुबलीच्या शिबिरमध्ये एक तिथल्याच खेड्यातले कोणीतरी पंडितजी आले होते हो. ह्याचं शिबिर होतं, मेचं ज्ञान शिबिर होतं कुठलं तरी. आणि त्यांची तशी गावठी भाषा सांगणं, पण इतकं छान सांगत होते ना, इतकं साध्या भाषेमध्ये असं जे समजावून सांगण्याची पद्धत होती ना, फार इम्प्रेस्ड होते. सगळे कर्णानियोग शिकणारे तिथे बसायचे येऊन ऐकायला. म्हणजे एक प्रत्येकाचा क्षयक्षम असतो आणि सांगण्याची शैली वेगळी असते. कधी कधी ते ऐकलेलं असं वाटतं. हां, आणि नाही वेगळा आनंद येतो. चांगलं जरी ऐकलेलं असेल, परिचित असेल ना, ते सांगणाऱ्याच्या शैलीतून जरा वेगळा आनंद येतो अजून. आता 12 भावना काय आपल्याला अपरिचित नाही आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या कथनामध्ये वेगळं वेगळं चिंतन असतं. म्हणून आणि आपण म्हणून त्याच्यातून अजून वेगळं चिंतन करू शकतो. तुम्ही प्रवचन सांगायला बसाला ना, हीच जर गाथा सांगाल तर तुम्ही सांगताना मला वेगळं वेगळं सुचणार. म्हणून सांगत जावं तिथं. तर तेच त्यांनी पुढं सांगितलं की म्हणले 4 गतीचे जे जीव आहे तिथं ऐकायला बसलेले, मनुष्यच समजा जास्तीत जास्त विपरीत बुद्धिवाला. तर हां, ते एक प्रश्न आला होता आपल्याला की तिर्यंच्यांना अगृहीत मिथ्यात्व असतं का? संज्ञा सोडा, संज्ञा सोडून
जसं इथं मनुष्यानी म्हणलं ना, शरीर म्हणजे गृहीत मिथ्यात्व असतं का? अगृहीत नाही, अगृहीत 4 संज्ञा आहेतच की. तसं तिर्यंच्यांमध्ये आहे का? शिकवलं जातं ना इथं दर्शन कर एक मिनिट परत बोला. पंडित टिळकांची पाटील याच्यावरती जे लेख म्हणतात ते कमी करा आवाज येईल. तिघांच्यांना गृहीत मिथ्यात्व असतं असं वाटत नाही. अगदी क्वचित असेल कुणाला तर की त्या म्हणजे त्या देवाची प्रदक्षिणा घालतील किंवा त्या असं काही दिसत, पण शक्यतो वाटत नाही. म्हणजे ते सांगितलं ना, जसं जिनेंद्र भगवंतांकडे दर्शन करणारे पण पशु आहे, तसंच अन्य धर्मियांकडे, अन्य देवी देवतांकडे पण पशु आहेत तसे, त्यांच्या प्रती भक्ती असणारे, समर्पण असणारे. त्यामुळे ते गृहीत मिथ्यात्वच म्हणायचं. आणि जो मालक करतोय तेच ते बरोबर. जसं शिकवतो तसं ते आचरण करणार, तसं दर्शन करणार. मग ते अनेक असे दाखवलेत बरं का पशूंमध्ये, कुत्र्यांमध्ये वगैरे. ते खात पित नाहीत, जर ते तिथं नेलं नाही दर्शनाला त्यांना असं वगैरे अनेकांच्या ठिकाणी. म्हणजे नाही असं नाही. संस्कार दिले तर तेच त्याला आता ते साप वगैरे आहेत ना तुमच्या, काय म्हणायचं, कुठलं ते गाव सवरून, राजस्थानमध्ये त्या तळघरांमध्ये प्रतिमा आहे, तिथं ते साप असतात, सांगानेर. मग ते कसले म्हणायचे म्हणजे ते ठीक आहे, जिनं भगवंतांच्या जवळच राहिलं, पण ते कोणाला जवळ येऊ देत नाहीत किंवा तिथून ते बाहेर प्रतिमा काढू देत नाहीत. मग ते कसले म्हणायचे किंवा असं वेटोळे घालून बसणार, भलेही जिनं भगवंतांच्या प्रतिमेला. काय म्हणताय विद्या काकी, ऐकू ना. ते पुण्य का पाप, पुण्य का पाप, सम्यक्त्व का मिथ्यात्व. उलट ते पण परिग्रह पाप म्हणलं ना, त्या भावनेने ते बसले तिथं, किंवा मग हे माझं आहे म्हणून. तेच ना, पूर्वीचं हे माझी प्रतिमा आहे किंवा हे दुसरं कोणी याला बघायला नको, न्यायला नको, हे एकत्वाचे पण भाव चुकीचंच की. हे पण वितरागता नाही मिळाली म्हणून तर तिर्यंच्या गतीला गेला मायाचारी. काय म्हणताय? काय 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 देव पण वैकृत शरीर ते म्हणजे हे करून देव पण अडवतात तशा प्रकाराने. म्हणजे आता मेन तिर्यंच्यांमध्ये प्रश्न होता ना, म्हणून निघालं की अगृहीत मिथ्यात्व तर आहे, गृहीत मिथ्यात्व कसं असतं तिर्यंच्यांमध्ये, ह्याच्यासाठी बोला विद्या काकी, काय म्हणताय? अगृहीत मिथ्यात्वातील ते सगळं धनाचं रक्षण करणारे साप आहेत, मूर्तीत असे बसणारे, ते अगृहीत मिथ्यात्व. अगृहीत मिथ्यात्वामध्ये परिग्रह संज्ञा म्हणजे संपत्तीचं रक्षण, आता हे देव मी स्थापन केले होते पूर्वी आणि मग माझा अंत झालाय आणि मी तिथं जाऊन बसलोय, हे माझेच देव, त्याला काय म्हणायचं? बघा की अगृहीतामध्ये कुदेव कुगुरु कुशास्त्रामध्ये देवत्व मानणं हे गृहीत मिथ्यात्व आहे. हा ना, मग नाही आता काय म्हणायचं, वितरागी भगवंतांना सुद्धा माझी मूर्ती म्हटलं तर काय म्हणायचं तिथं? मग दोष नाही का? सम्यक दृष्टी असेल तर चर्मलगाड दोषामध्ये नेतो त्याला. पण जर एकत्वाची भावना, ते माझंच हे परिणाम, त्याला कोणाला दुसऱ्याला द्यायला नको, घ्यायला नको असे भाव असतील तर ते देवाबद्दलचा भाव नाही हो, ती संपत्ती परिग्रहाबद्दलचा भाव आहे. परिग्रहाशी एकत्व, ते मंदिर, ती मूर्ती, ते क्षेत्र, त्याच्याबद्दल असं असेल का असं म्हणते मी. बरं ठीक आहे. परिग्रह म्हणून जर ती एक संज्ञा तुम्ही घेताल आणि त्याच्याशी जर जोडला गेलेला असेल तर ते अगृहीत मिथ्यात्व. म्हणजे माझ्या म्हणणं की शंकराचं मंदिर आहे आणि त्यात मग त्यांनी देवत्व मानलं तर ते गृहीत मिथ्यात्वाकडे जाईल. बर. पण वितरागाच्या इथं येऊन बसला तर तिथं परिग्रह संज्ञा लावायची म्हणून असं म्हणतात. म्हणजे अन्य देवांना देव मानणं ही भावना गृहीत मिथ्यात्व, आणि जे काय माझं म्हणून तुम्ही जोडताय ज्याच्याशी विकल्प तर ते अगृहीत मिथ्यात्व.
बरं ठीक आहे, चला तिर्यंच्यांना पण गृहीत मिथ्यात्व असतं एवढी सिद्धी करायची होती. तर दिव्यध्वनीमध्ये जे काय काय गृहीत जास्त दिसून येणार हा बहुलतेच्या अपेक्षेने म्हणून मनुष्यांना सांगितलं. पण मग असं म्हणायचं का की बाकीचे सगळे जीव गृहीत मिथ्या दृष्टीच आहेत म्हणून? नाही गृहीत मिथ्या गृहीत नसतं असं ते म्हणते. तेच ना, मग बाकीचे सगळेच गृहीत आहेत आणि हे फक्त तिर्यंच गृहीतच आहेत असं म्हणायचं का? म्हणजे बहुलतेच्या अपेक्षेने सांगितलं जाईल. काय झालं? हा असलं तर दोन्ही असणार की मिथ्यात्व एकच अगृहीत तर आहेच आहे. गृहीत मध्ये मॅक्झिमम संख्या मनुष्यांची आहे. हा, ते बरोबर. मग कमी आहे या अपेक्षेने नाही म्हणलं गेलं असणार असं. बरं ठीक आहे, तरी पण अजून बघू. तर त्याच्यात संज्ञेपर्यंत अगृहीतच म्हणावं लागेल. तर संज्ञेमध्ये होऊ शकतं तसं ते. संज्ञेमध्येच भेद करणार, कारण त्याला संग्रहण करण्याची शक्ती आहे. असंज्ञेपर्यंत तर सगळे अगृहीत मिथ्या दृष्टी आहे. संज्ञी पंचेंद्रियच की, तेच झालं की. हा बरोबर. तर दिव्यध्वनी ऐकली बरं का तुम्ही, आणि काय झालं ते तुमच्या क्षयक्षमानुसार ग्रहण करणार असं सांगितलं ना. तर सांगितलं धवलामध्ये असं आलंय उदाहरण बरं का, पण मला नीट आठवत नाही आहे कुठं आलंय की दिव्यध्वनी ऐकून सुद्धा कोणाच्या कषायांची तीव्रता होऊ शकते, कोणाला संशयामध्ये निमित्त ठरू शकते असं पण सांगितलं. असं कसं होणार हो? दिव्यध्वनी आहे, काय म्हणायचं, तिच्यामध्ये मतभेद नाही आहे, निष्पक्ष आहे, उलट जे काय कथन करणार ते जसंच्या तसं करणार. पण काय म्हणतात मालिकेचं उदाहरण देऊ शकतो का? आता मालिकेचं उदाहरण त्याला घे. तेवढं कशाच झालं ते ऐकून संशय आला त्याला. असं मान कषायाची तीव्रता झाली. मरीचीने ऐकलं होतं का दिव्यध्वनी? मरीचीने दिव्यध्वनी ऐकली होती का? हा, ते पण ते करायला ते ह्या भवात नाही कसं मी शेवटी इतकं कसं लागते. 24 तीर्थंकर होणार ऐकून गेले ना. मग ते खाली मुली होते ना, घोष. स्वतः मुली होते तिथे. बरोबर. ते होते समोशरणात, पण मरीची समोशरणात नव्हता असं मी ऐकलंय बरं का. आता कथा ऐकून माहित नाही बघा अजून, की मरीचीला असं कळालं की दिव्यध्वनीमध्ये खिरलंय की भावी तीर्थंकर आहे मी, असं तो परोक्ष ऐकला होता तो. आणि त्यावेळेस त्याचे भाव उद्रेकित झाले मानकषायाचे. मानकषाय तीव्र झाला आणि मग तिथं स्वतःला तो तेव्हाच तीर्थंकर मानू लागला असं सांगितलं. पण दिव्यध्वनी ऐकणारा तो त्यांनी सांगितलं असं मग खली घोष होते ना तिथं, कोणाला ज्यांना गौतम गणधरांना गणधरपद दिलं तर मला का नाही दिलं ह्याच्यासाठी, कारण मी सिनियर आहे. आणि मग मला का नाही दिलं हे भाव झाले. तर दिव्यध्वनी सोडून निघून गेले. हा, त्यांना पण दिव्यध्वनी मिळाली का ऐकायला का नाही मिळाली? ते हा, कार्य नाही. समोशरणात अजून. असताना हा, ना, समोशरण दुसरीकडे गेलं आणि ते परत असतील एक- समोशरणातच होते, पण दिव्यध्वनी खिरली नव्हती अजून. जे जेव्हा आले ना फिरायला इंद्रभूती गेले, गौतम गेले. गणधर, त्यावेळेस तिथं त्यांना ते गणधर पद मिळालं हे कळलं की दिव्यध्वनी खिरायच्या आधी हे बाहेर पडले. आणि मग त्यावेळेस त्यांना मान कषाय झाला म्हणा किंवा कषाय झाले, जेणेकरून ते म्हणजे तिथं दिव्यध्वनी ऐकून झालं असं नाही. पण असे अनेक जीव आहेत की ज्यांना सांगितलं कषायांची तीव्रता होऊ शकते, संशयाची उत्पत्ती होऊ शकते. मग असं का, असं त्यांनी तिथं प्रश्न विचारलाय. संशय विपर्य अनध्यवसायाची तर दिव्यध्वनी नाशक असते, म्हणजे दिव्यध्वनी संशय विपरीतता मोह याचा नाश करणारी असते. मग कसं काय संशय होईल? तर मी ग्रहण करणार आहे त्यांच्या ज्ञानात नाही आहे. विवेचनी करता नाहीये की माझ्या मनातला संशय दूर करेल. हा, म्हणजे मी माझ्या क्षयक्षमाने ग्रहण करणार आहे ना ती दिव्यध्वनी. म्हणून सांगितलं प्रत्येकाच्या ज्ञानाची योग्यता भिन्न भिन्न आहे. जसे मरीचीला विपरीत ग्रहण झाले, भगवान आदिनाथ हा निमित्त आहे. विपरीतच ग्रहण केलं, आपलं उपादान नाही जागृत झालं तर ते निमित्त निशंक झालो नाही, हेच संशय म्हणायचा. संशय म्हणजे काय, असं का असं का नाही असं नाही. जी निशंकता, जी श्रद्धेची निर्मळता झाली नाही त्यालाच म्हटलं मिथ्या दृष्टीत बाहेर आलो. म्हणजे काय झालं, संशय आधी राहिलेतच तुमच्या ज्ञानामध्ये. दिव्यध्वनी भगवान आदिनाथांची दिव्यध्वनी खिरण्यापूर्वी हे चांगलं घेतलं बरं का, काय की नरकाचा आणि मोक्षाचाही दरवाजा बंद होता. का
भगवान आदिनाथांची दिव्यध्वनी खिरण्यापूर्वी काय होतो मोक्षाचा पण दरवाजा. का तिसरा काळ हा म्हणजे भोगभूमी होती ना एक आता ते हे म्हणायचं अवसरपिणीचं दोष मोक्षाला गेले पण दिवेदनी फिरले असे नाही नाही हे अवसरपिणीचा दोष म्हणून हो म्हणून सांगायचं काय की त्यांना भोगभूमीमध्ये नरकाला पण जात नाही आणि मोक्षाला पण जात नाही हे असं ढोबळ या दृष्टीने तर जेव्हा दिवेध्वनी खिरली तेव्हा मोक्षाचा द्वार उघडला पण सगळे नरकाचं नाही उघडलं. सातवं कशाला नरकालाच जात नाही कोण भोगभूमीतनं एक जीव सुद्धा नाही एका नरकात सुद्धा नाही कुठल्याच हो. ते जीव सगळे स्वर्गालाच जाणार मोक्षाचं दार उघडलं पण त्याच्या बरोबर नरकाचं कसं काय दार उघडलं आपल्यासाठी मग तीच सांगितलं की विपरीततेचं ग्रहण केलं ना त्याच्या निमित्तामध्ये शंका नाही. हा तर दिवेध्वनी खिरण्यापूर्वी नरकाचा व मोक्षाचाही दरवाजा बंद होता कारण भोगभूमी होती नियमाने जीव स्वर्गालाच जाणार पण दिवेध्वनी चालू झाली तर मोक्षाचा मार्ग तर मिळाला तसेच कोण्या जीवांना कशायात निमित्त बनल्याने जसे कोणी विरोधी असतील वागणारे तर त्याला भगवंतांनी सांगितलं तू असं विरोध करशील तर तुला ह्याचं फळ नरकाला जावं लागेल तर त्याचा मान कशा वाढला. ठेच पोहोचली त्याला आणि त्यामुळे तो काय विचार करतोय मला सांगतायत हे मी असं करतोय म्हणून त्यांना का नाही सांगत आहेत म्हणजे मीच दिसलो का मला का विरोध करतायत म्हणजे असं वेगळ्या रीतीने ग्रहण केलं ना म्हणून तो जीव सांगितलं नरकाला जाणार म्हणजे नरकाचं द्वार कोण उघडलं भगवंतांनी नाही तर आपण त्याच्यासाठी कोण्या जीवांना कशायत निमित्त बनल्याने जसे आम्हाला हे टोकतात विरोध करतात कशाला ऐकावे यांचे वचन असं भाव झाले ज्यांचे अशा परिणामाने नरकाचाही दरवाजा आपण उघडला मग कुणी ज्ञानींनी टोकलं आपल्याला आणि आपण दुसरं शास्त्रात बंद केलं. चुकीचं आहे म्हणजे आपण स्वतःसाठी अंतराय बांधलं स्वतःसाठी किती पूर्ण ते दार उघडलं. बरोबर आहे म्हणून तर त्यांचा टोकण्याचा उद्देश काय अभिप्राय काय सगळं हम्म. की ह्याच्यात सुधारणा व्हावी आणि आपण इतकी निगरगट्ट झाले संसारात की त्यांनी पापाला सोडायला सांगितलं तुम्ही त्यांनाच सोडलं असं धर्माला सोडलं असं म्हणावं लागतंय त्यांचं ते ध्यान करत बसले असते तर आपल्यासाठी आपल्याला ते बिन मिळालं नसतं उपकार तर ते राहिले दुसरं. म्हणून भगवंतांनी सांगितलं क्रोधाचं फळ दुर्गती मिळते तर विपरीत क्षयक्षमवाल्यांनी ग्रहण केलं की आमचाच क्रोध ह्यांना दिसतो ह्यांनी सुद्धा क्रोध केला होता यांनी मान केला होता आता पूर्वावस्था त्यांची पण ज्यांना माहिती असेल ना दृष्टीतला दोष हा म्हणजे आता घरातलं म्हणूनच म्हणलं ना घरातला जर विद्वान असेल ना त्याच्याबद्दल आदर नसतो कोणाला का हो माहित आहे ना तुम्ही अन्य कशाही करता तसंच म्हटले गावातल्या विद्वानाला किंमत नसती बरं का आता आमचंच उदाहरण सांगतो आम्ही जेव्हा घरी जातो त्यावेळेस कोणाला सांगायला जात नाही कारण माहिती असतं सगळा आरंभ करताना बघतात हिंसा करताना बघतात कशाय करताना दिसतात मग ह्यांना काय यांचं काय सांगणं लय पॉवरफुल असणार आहे असे एक भाव म्हणून त्या असं म्हणायचं का आदिनाथ भगवान घरातले होते म्हणून बरीच लय पडलं नाही तर आमचाच क्रोध दिसतो मान दिसतो दोष दिसतात असं ज्याला ग्रहण झालं आणि त्यांनी त्यातून विपरीत ग्रहण केलं तर नियमाने त्याला नरकात जावं लागणार म्हणून म्हटलं की दिव्यध्वनी जर यथार्थ श्रद्धान करणार तर कशायांचा नाशाला कारण ठरेल आणि तेच जर तिथं चूक केली तर नियमाने आपण नरकाला गेलो तर आत्मप्रशंसा ज्ञानीचे दोष पाहतो आणि वैराग्य भाव. दीर्घ काळपर्यंत वैर सांभाळणं काय सांगितलं होतं कशात आलेलं ज्ञानार्णव मध्ये आलं होतं का नाही कार्तिक अनुप्रेक्षामध्ये आलेलं की तीव्र कशाई कोण असतो त्याच्यासाठी 3 लक्षणं सांगितली कुठे होई पेन असं आलं तो जावा घेऊन या 3 लक्षणं काय सांगितली तीव्र कशाईची अपप्रशंसनकरणम आत्मप्रशंसा करतो तीव्र कशाई असतो तो आत्मप्रशंसा करतो अपप्रशंसनकरणम पूज्ये सुविदोष गहनशीलत्तम जे पूज्य जीव आहेत त्यांच्याविषयी दोष पाहतो मग भले गुरु असतील घरातले वडीलधारी असतील जे पण असतील विद्वान असतील त्यांचे दोष पाहतो तर तो तीव्र कशाई आहे आणि तिसरं वेरधरणम च सुईरम दीर्घ काळपर्यंत सुचिर काळपर्यंत वैर धारण करणं हे
तीव्र कसायाण निर्दिठ्ठम असं काहीतरी सांगितलं. लक्षण हे तीव्र कशाईचं लक्षण आहे. सांगा 3 काय? जोरात बोला जरा. प्रशंसा करणं, प्रशंसा करणे, वैर, दीर्घकाळपर्यंत धारण करणं. हा म्हणजे बघा स्वतःला आपण तसं आहे का हे आपल्यातून निघायला पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्या सांगितलं. भविष्यात तू आहे का असला तर आपल्या ते कसं आहे? आणि दीर्घकाळ म्हणजे 6 महिनेच. दीर्घकाळ म्हणजे फार नाही. दीर्घकाळ 6 महिन्याचा काळ जर राहील ना, अनंतानुबंधी पुष्ट झाली तुमची. जर आता सम्यक दर्शनाला प्राप्त झालाय आणि वैर धरलाय कोणाशी, तर म्हणून तिथं म्हटलं ना 2 त्यागी एकमेकांशी एका सामायिकापासून दुसऱ्या सामायिकापर्यंत पण मौन घेत नसतात. जरी काय मतभेद झाला, कशाय झाले ना, दुसऱ्या सामायिकाला त्यांना विसर्जन करून टाकावं लागतं. टाकतात. एकमेकांचं वयावृत्त करणार, क्षमावली करणार, बस न्यूट्रल झालेले असतात तोपर्यंत. आणि आपण 10 वर्षापूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं, स्वतःचा धर्म समजून माझंच घात आहे हो त्याच्यामध्ये, मी दुसऱ्यासाठी काय करणार आहे. स्वाध्याय सगळं करतोय, वाचतोय जोरात. लक्षात काय येत? बरोबर. आणि नाही त्या वैरासकट वाचणार करणार तर महत्त्व आहे. विपरीत ग्रहण होणार सगळं अजून. काय सांगा? सांगितलं आत्मप्रशंसा हा बोला. कर, मुझे जीवांचे दोष पाहतो. थांबा बोला, आत्मप्रशंसा करतो, त्यांना ऐकू दे. आत्मप्रशंसा करतो, ज्ञानी जीवांचे दोष बघतो हम्म. आणि दीर्घकाळपर्यंत वैर. तो कोण आहे? तो मीच आहे. हा म्हणजे स्वतःला तसा आहे बघा तर सगळे काढण्याचे प्रयत्न करणार आपण दोष. मी पण आत्मप्रशंसा करतोय कुठल्या ना कुठल्या रूपाने. म्हणून हे सगळे भाव आपल्याला झाले तर आपले कशाय संपणार नाही. दिव्यध्वनीच्या श्रद्धानाने असे जीव वंचित राहतात जे कशाई असतात, जे मानी असतात, विरोधी असतात. तर दिव्यध्वनी ऐकूनही त्यांना श्रद्धान होत नाही. नुसतं ऐकलं म्हणा, आपण हेच केलं, ऐकली दिव्यध्वनी पण श्रद्धान नाही केलं. कशाया पोटी असे जीव नरकाला जातात. म्हणून भगवंतांनी जे सांगितलं त्याला जसंच्या तसं ग्रहण करा. मग हे असे भव्य जीव आहेत की जे वस्तुव्यवस्थेला ऐकण्यासाठी नम्रतेने बसलेत भगवंतांच्या समोर, आणि त्यांना जे काही ग्रहण होतं ती दिव्यध्वनी यथार्थ ग्रहण होते आणि त्यांचा उद्धार होतो. मग काय सांगितलं या गाथेमध्ये भगवंतांनी? दिव्यध्वनीमध्ये धर्म, अधर्म आणि आकाश द्रव्य हे कसे आहेत? धर्म आणि अधर्म द्रव्य गती स्थितीला कारण आहेत, पण आकाश द्रव्य नाही. सगळे द्रव्य अमूर्तिक आहेत, सगळे द्रव्य अनादि अनंत आहेत, सगळे द्रव्य शुद्ध आहेत, हे तिन्ही पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एकापेक्षेने भिन्नता आहे, एकापेक्षेने अभिन्नता आहे. म्हणून ते सगळं समजून मला माझ्याकडे जायचंय. हे सगळे अचेतन द्रव्य माझ्यासाठी सुखाचं कारण नाही. हे सगळे भिन्न आहेत, पण त्यांचं परिणमन मला दाखवतंय काय? ते स्वतःमध्ये राहतायत आणि कल्याण करतात का? म्हणजे तेच त्यांचं कल्याण आहे ऍक्च्युली, तेच त्यांचं रोल आहे, स्वभाव आहे. आणि मी माझा स्वभाव सोडून अन्यांमध्ये प्रवेश करायला जातो, हेच माझा दोष आहे. हा, म्हणून स्वभावामध्ये राहण्याचा उपदेश आपल्याला मिळतो. प्रत्येक द्रव्य गुरु आहे, प्रत्येक घटना गुरु आहे. म्हणजे काय आपल्याला मिळतं त्यातून? जे एखादं वाक्य असेल तरी सुद्धा त्यातून आपल्याला आपला मार्ग दिसायला पाहिजे. जसं चंद्रमती माताजींनी काल सांगितलं काय? सम्यक आनंदाचा विषय साधन आपल्याकडंच आहे. मग त्याला प्राप्त केलं तर सम्यक आनंद का नाही फळ प्राप्त होणार? आपल्याला होणारच. अतः सम्यक आनंद का जीवन में प्रति समय भोग लेना अत्यंत स्वाधीन तथा आसान बात है. सम्यक आनंद में ज्ञानानंद निर्विकल्प शाश्वत शुद्ध विषय को ज्ञान पर्याय अनुभवशील होने से आत्मसिद्धि मोक्ष फल की ही अवश्यमेव प्राप्ति होती है. निर्विकल्प दशा होने से मोह राग द्वेष परिणति वहाँ रहती ही नहीं है. अतः मोह राग द्वेष मिट जाते हैं. उन्हें मिटाने का अलग पुरुषार्थ करना नहीं पड़ता. हे सांगितलं ना, फक्त विषयाचा निर्णय करा, मी आहे हे जाणीव करा, तर बहिरंगामध्ये कशाय भावांचा नाश करावा लागणार नाही आहे, होणार आहे. आनंद यानी हित की प्राप्ति और अहित का मोह राग द्वेषों का अभाव युगपत ही होता है. मोह राग द्वेष को मिटाने के लिए कोई स्वतंत्र परिश्रम नहीं करने पड़ते. अतः सम्यक आनंद लूटने की कला कष्ट परिश्रम से एकदम परे है.
प्रतिसमय करणे शक्य आहे. काय कळलं? सम्यक आनंद हे सगळ्यात सोपी कला आहे, अवघड नाहीये. प्रतिसमयाला करू शकता. आनंद आहे या विद्या सा विद्या या प्रतिसमयम आनंद देणारी असे तीच विद्या म्हटली जाते. अगर सम्यक आनंद इतना आसान और नियम से फलदायी ही है तो इस मौके को गमाना कोई बुद्धिमानी तो नहीं है. अतः न्याय दीपिका दिखने में भले ही छोटी हो परंतु सम्यक आनंद का प्रतिपल प्रकाश उजागर करने में पूर्ण समर्थ है. अतः सम्यक आनंद का तंत्र इस न्याय दीपिका से सीखने के लिए इसका अवश्य लगन से अभ्यास करना ही चाहिए और यह अपूर्व अवसर हाथ से मत खोना चाहिए. इतना ही क्यों, यदि ऐसा कहा जाए तो भी कोई अत्युक्ति नहीं होगी कि तज्ञानम यत् प्रतिसमये सम्यक आनंदायते. अर्थात वही ज्ञान है जो जीवन को प्रतिपल सम्यक आनंद की बरसात से तृप्त हो. इससे रहित ज्ञान ज्ञान ही नहीं है. म्हणून आपण ज्ञानी आहे का अज्ञानी का ज्ञान शून्य आहे ह्याचा निर्णय आपण स्वतः करा. जर मला माझं ज्ञान आनंद देत असेल तर तेच ज्ञान ज्ञान आहे. हो सांगा नाही नका की पंडितजी तपासलीत म्हणून ऐकायला तुमचं. अहो इथं आला असं तर आम्ही ऐकलो असतो की तुमचं. मग आम्हाला एकदा श्रोता तर होऊ द्या. अहो आम्हाला श्रोता करा उलट तुमचं. असं का आता काय करावं जाणा. सांगा. हा ज्ञानमय जीव परम पवित्र आहे, परम शुद्ध आहे. माझ्यामध्ये कषायांची विकारांची मलिनता नाही. आम्ही स्वयं सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सुखासाठी आनंदासाठी मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाहीच. कारण परद्रव्य सुख आनंदाने रहित आहे. जिथे ज्ञान तिथे सुख आनंद. आम्ही ज्ञानमय आहे म्हणून सुख आनंदासाठी स्वतःकडे भगवंतांकडे पाहून निर्णय करा. भगवान अनंत सुखी आहे. आम्ही सुद्धा अनंत सुखाचा अधिकारी आहे, मोक्षाचा अधिकारी आहे. आपला अधिकार प्राप्त करण्यासाठी नित्य पुरुषार्थ करा. हा सत्पुरुषार्थ आहे. सत्स्वरूपोऽहम् जीवोऽहम् एकोऽहम् शान्तस्वरूपोऽहम्. नमो अरिहंताणं